पण घेऊन येत नव्हते का? म्हणलं जरा घरी यावे पण भेटावं. चांगलं वाटतं आपलं व्हिडिओ, चांगलं होतं ते काढलं मग करा दे झुरूमुळे निवान जास्त खात नाही कोणाचं कोणाचंच नाही का? बरं गोष्टी जास्त पडतोय असं मला वाटतं. ते सांगतो तुला. मग ईशाला काहीतरी एखादा मूलमंत्र द्या तुम्ही मला. मूलमंत्र काय तुला सांगितलं तुझा एक पक्षी नाही ना रे. हा ना तेच होतं रोसाला. एक आपल्यामध्ये कसं रे खूप सारे टॅलेंट आहे. अरे जा की पुढं. तू कोणता पण गोष्ट एक छोटी घे, ती छोटी पूर्ण कर पहिली. हा ते व्हायला पाहिजे. म्हणजे ती छोटी गोष्ट पूर्ण झाली ना, ते आपण तू काय म्हणजे मी हे करू शकतो, हे झालंय म्हणजे ते पण करणार मी. हा असं काहीतरी करू शकतो मला वाटतं बरं का. हा पहिले एक छोटी गोष्ट कर. तू केलं पण आज संपन्न त्याच्यावर फोर्स नाही. मी हा आपलं लक्ष दिलं नाही त्याच्यावरती असं मला वाटतं. तू करून गेला असं मला ही घ्यायची आहे, मी घेणार आहे. हा जसं की 1-2 गाड्या घ्यायच्या, त्या गाड्या आल्या आपल्याकडे घर झालं. आता बघ ही गाडी तुला घ्यायची होती, तुझं लक्ष काय होतं इकडून तिकडून काहीतरी करून मी घेणार आहे. तुला म्हणतो काय रे माझ्या 2 व्हीलर नाही, हा. पेट्रोल पैसा नाही, असं नाही तसं नाही, हा. पण आली गाडी आपल्याकडे. मी काय सांगतो ही तिसरी गाडी आहे मग या. पहिली स्विफ्ट, बलेनो आणि ही हा ती 3 गाड्या झाल्या. श्रीमंत माणूस मी, म्हणजे मी करू शकतो. लगळत आहे का? मी पण तुला ते सांगतो ना, तू पहिलं लक्ष द्यायचं आपल्या आपण काय केलंय आणि काय करायचं. आता काय केलं, आता काय करायचं. मला वाटतं आता आहे ना लक्षच ठेवा की 10 करोड रुपये कमवायचे असं लक्ष ठेवा. काय जास्त होते? करोडो लय होतं. लय होत आहे ना. बरं काय खाली यायचं का वर जायचं? तू सांग. खाली कवर पटकन खर कुठं पण वरतीच जाऊ. खाल्ले गाव आहे इकडे निवांत जरा लांब जाऊ द्या. व्यायाम पाहिजे, मेडिटेशन पाहिजे, वाचन पाहिजे, लिखाण पाहिजे. बरोबर. तुला वाटतं युट्यूब चॅनल चालू करायचं? म्हणजे केलंयच म्हणा, पण मी रोज ऍक्टिव्ह नाही त्याच्यावर माहिती आहे का. रोज काय ना काय टाकत नाही. एडिट भारी करतो पण. हा म्हणजे करायचं एडिटिंगची कला आहे माझ्याकडे. बोर होत नाही व्हिडिओ फक्त आता बोलायची कला पाहिजे. चला म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी अगर उखडणे का है तो डिसिप्लिन में रहना पडेगा मेरा भाई. हा ये तू माझ्या अंगावर. किती शांती, आपण किती लोड घेतला तर जीवनात शांती काही येत नाही. हाय ते चाललंय देवाच्या कृपेने म्हणा, आपल्या नशिबाच्या कृपेने म्हणा. तुला वाटतं नशीब नावाची काही गोष्ट आहे का रे? का नाही? आहे की नशीब तर मोठं प्रॉब्लेम. हा ना. नशीब तुम्हाला नशिबावर बसू तर मग नाही काय होत. दोन्ही पण आहे. तू नशिबावर पण बसायचं नाही. आपलं तुळशी जेवढं माहिती आपला पैसा गोळा होऊ शकत नाही. आपला पैसा गोळा होत नाही. कारण काय माहितीये का, तू काय करतो माहितीये का, फक्त तुझ्या पुरतं विचार करतो. म्हणजे काय माहितीये का, मला या महिन्यात काय गोष्टी करायच्यात. भाडं द्यायचे, गाडीचा हप्ता भरायचा, गाडीचं पेट्रोल भरायचं, पेट्रोलला सीएनजी उदाहरण, घराचं भाडं भरायचं, रेशन भरायचे, लाईट शीट भरायचंय, वायफायचं भरायचंय, मोबाईलचं रिचार्ज करायचे. आणि मग असं तसं संपला पैसा. मग शेवटला ह्याच्याकडे माग त्याच्याकडे माग असं. मेन प्रॉब्लेम हा आहे. बघ ना म्हणजे काम करून काय अर्थ नाहीये. फक्त काय माहिती का, कंपनीने काम करणे म्हणजे फक्त तुझी गरज भागणी आहे. म्हणजे तुझी रुटीन आहे ना तीच चालू शकते. बाकी काय नवीन काय नाही. गुरुजी भेटायला आपण कोणाला गुरुजी मानलाच आहे ना, कारण आपण अतिशय नाही. म्हणजे माझ्या ते होते काय झालं परवा दिवशी मी माझा मित्र एक बोलत होतो. आता ते न्यूमरोलॉजीनुसार माझा नंबर 3 येतो. तर त्या 3 नंबरचा काय विषय आहे की तुम्ही गुरु कोणाला मानित नाही, मेंटर कोणाला मानित नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही सगळ्यांचे बाप आहे. मग सगळ्यात चुकत आहे. नाही तर आपण कोणाला म्हणतोय, कोणाचं मार्गदर्शन घेतच नाही. आपण माणूस आहे अपेक्षाचं दुकान आहे. एकदा अपेक्षा संपली की माणूस शांती होणार. कधी शांती नाही होणार. शांती होणार नाही, कधीच नाही होणार. कारण ती अपेक्षा एवढी आहे, तर अपेक्षा संपतच नाही ते. पण कधीतरी संपवावी लागते ना. नाही संपत का असं तुला कधी वाटले का, चायला मी लय पैसा कमावलाय आता बाद झालं. हा तेवढं होतं असं म्हटलं कधी? नाही मी